ह्या ताई ज्या आहेत ना ताई, हो ताई, त्या तुमच्या मठाकडे जायला परमिशन लागते, ह्या विषयाला तुम्ही सगळ्यात बोला. हां साहेब, आम्ही वारंवार चंद्रभागेतल्या वाळूच्या विषयी आवाज उठवतो, पण झोपलेलं शासन काय दाखवत नाही. वाळूचे खड्डे पडल्यामुळं अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे. आम्ही रोज एक प्रेत त्या चंद्रभागेच्या पात्रातून बाहेर काढतोय, ही पोलिसांना पण माहिती आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तिथे एक वॉटर घाट आहे. वॉटर घाटाला बॅरिकेडिंग नसल्यामुळं डायरेक्ट गाडी चंद्रभागेत जाते. ऐन वारीमध्ये तर ती गाडी चंद्रभागेच्या पात्रात गेली तर कमीत कमी एक 5-50 वारकऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि मागच्या वर्षी पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. आम्ही एक विषय मांडला होता की चंद्रभागेच्या पात्रामध्ये पंढरपूर नगर परिषदेचं महिला मिश्रित पाणी गोपाळपूर मार्गे चंद्रभागेत मिसळते. त्यावर शासनानं वर्षभर काहीच केलेलं नाही. दुसरं, उपजिल्हा रुग्णालय जे आहे, रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टर 24 तास उपलब्ध पाहिजे. तिथं जी काय मशिनरी आहे त्या यात्रेक, आता तुम्ही शासन वारकऱ्यांसाठी योजना चालू करते, पण हे तीर्थक्षेत्र आहे, पण इथं 24 तास सगळ्या यंत्रणा चालू पाहिजे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, आमचे आद्य क्रांतिकारक राघोजी पांगरे यांचं स्मारक 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केलं होतं. त्याला निधी होत नाही. मागं एका समाजाला 5 कोटी रुपये लगेच दिले. म्हणजे असं समानता जी दाखवली जाते, आम्हाला कुठलाच न्याय मिळत नाही. आणि दुसरा एक महत्वाचा आमचा विषय आहे दादा, सगळ्यात आमचा विषय, आम्ही आदिवासी महादेव कोळी समाजी लोक आहोत. जर वारीला आम्ही इशारा देतो, प्रत्येक वेळी मंत्री आश्वासन देतात, आमदार आश्वासन देतात, पण आमचा शब्द कोण पाळत नाही. आता सगळ्या समाजाची कामं करतात, फक्त आदिवासी महादेव कोळी समाजाचं काम कोण करत नाही. मग आमचं आज ह्या सगळ्या समोर जाहीर सभेत सांगतोय, आम्ही पूर्ण महाराष्ट्रातला कोळी समाज गोळा करून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही. त्याच्या आत आमचं काम झालं पाहिजे, आमच्या जाती दाखल्याचा प्रश्न मिटला पाहिजे. आणि तुम्ही कुठली जरी कारवाई केली, कारण आता आम्हाला जगायची मराठी इच्छा राहिली नाही. आज आम्ही कित्येक वर्षापासून लढतोय, पण तुमच्या भाजपनं पण आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्यांनी पण पाळलं नाही. त्यामुळं आम्ही आता कटाळलोय, आम्हाला न्याय पाहिजे. तसंच आमच्या पंढरपूरकरांवर जी अपहरण अन्याय चालू आहे तो थांबवा. बाहेरगावचे सगळे व्यापारी येऊन लाखो रुपये घेऊन जातात आणि आमच्या पंढरपूरची लोक रुपयाला महाग होतात. त्यांची पानसरं काढायची, त्यांची दुकानं काढायची, जिसबी काढायची, बंदोबस्त आणायचा. आणि उत्तर प्रदेश, बिहारचे व्यापारी येऊन लाखो रुपये घेऊन जातात. त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे.